सर नमस्कार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट. जूनचा हप्ता त्यासोबत मोठी कारवाई संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना तुम्ही अपात्र झालायत का, किंवा तुम्हाला मागचा कुठला हप्ता आला नाहीये, किंवा नवीन हप्ता तुम्हाला येणार आहे का, या संदर्भात सगळी माहिती मिळणार. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. जूनचा हप्ता आणि मोठी कारवाई होणार. कोणकोणत्या महिला जून पाहिली असेल तर 1.69 कोटी महिलांना मागच्या महिन्यामध्ये 1.66 लाख महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण संदर्भामध्ये माहिती. 1.66 कोटी ज्या महिला आहेत, या महिलांना पैशा संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती होती. यावेळेस त्यामध्ये बदल झालेला आहे आणि बदलमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर 1.66 कोटीच्या ऐवजी 1.69 कोटी, म्हणजे ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया केलेली आहे सक्सेसरित्या, त्या महिलांना अजून पात्र करण्यात आलेलं आहे. म्हणजे 1.69 कोटी महिलांना दिलासा, तर 80 लाख महिलांना धक्का त्या ठिकाणी दिलेला आहे. तर संपूर्ण माहिती काय या संदर्भामध्ये, तर योजनेचे ताजे अपडेट, दोन परस्पर विरोधी चित्र तुम्हाला दिसत आहेत. इकडं 80 लाख महिला अपात्र, लाभ थांबलेल्या महिला दिसत आहेत, तर दुसरीकडे 1.69 कोटी महिला ह्या पात्र दिसत आहेत. जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार. कोट्यवधी महिलांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे आहे अपात्र महिला. छाननी प्रक्रियेच्या नंतर तुर्तास या महिलांना लाभ मिळणार नाही. अधिकृत आकडेवारीच्या नंतर महिलांवर निराशा आहे. छाननी प्रक्रियेनंतर समोर आलेली अधिकृत आकडेवारी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आनंदाची बातमी आहे, कधी आणि किती पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रक्रिया आहे, तर तुम्हाला ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे, परंतु अजून कुठल्याही प्रकारे जी आर आला नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे पैसे अधिकृतपणे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले नाही. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर बघा, एकूण रक्कम आहे 1500 रुपये प्रति महिना. तारीख कधीपर्यंत 12 ते 15 जुलै दरम्यान सांगितलंय. साधारणतः 10 जुलैपासून सुरुवात होईल तुमची. पद्धत डीबीटी प्रणालीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात ही प्रक्रिया आहे, याचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेचच निधी वितरणाची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे मिळणार. 80 लाख महिलांचा लाभ का थांबवला आहे? अनेक महिला या योजनेच्या माध्यमातून किंवा लाभापासून वंचित राहिल्यात. नेमकं कारण का आहे, तर ई-केवायसी प्रक्रियेच्या नंतर आणि छाननीच्या नंतर या महिलांचा लाभ थांबवण्यात आलाय, असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी काय सांगितले, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये किंवा ज्यांचे अर्ज निकषामध्ये बसले नाहीत, त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे, अशी माहिती मी देत नाही. तर ही माहिती महिला बालकल्याण मंत्र्यांनी दिलेली. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये, म्हणजे अर्धवट झालेली आहे किंवा केलेलीच नाहीये किंवा काही त्रुटी आहे, ज्यांचे अर्ज निकषामध्ये बसले नाहीत, ज्यांचा लाभ थांबवण्यात आला, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही अपात्र ठरू शकता का, हे मुख्य 4 कारण त्यांनी दिलेले आहे. एक, उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलं तर तुम्ही अपात्र आहे. मालमत्ता घरी 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र आहे. त्यासोबत बँक खात्याची आणि अर्जाची ई-केवायसी अपूर्ण असेल तरीही तुम्ही अपात्र आहेत. कुटुंबात किंवा स्वतः सरकारी कर्मचारी असाल तरीही तुम्ही त्या ठिकाणी काय अपात्र आहे. ई-केवायसी एक वेळ नाही तर दरवर्षी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला मुदत दरवर्षी दिली जाणार आहे. हे महिने आहेत दरवर्षी अॅन्युअल. जून महिन्यामध्ये दरवर्षी ई-केवायसी केली जाणार आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी ई-केवायसी प्रक्रिया ही करणं बंधनकारक आहे, असं म्हणणं आहे त्यांचं. महत्वाची वेळ आहे दरवर्षी जून आणि जुलै महिन्याच्या विंडोजमध्ये महिलांना पुन्हा एकदा ई-केवायसी पूर्ण करावी लागेल, असं सांगितलंय. आता नियम मोडणाऱ्यावर प्रशासकीय कठोर कारवाई. अपात्र असतानाही उदाहरणार्थ सरकारी कर्मचारी आहे, लाभ घेणाऱ्या महिलांवर त्या ठिकाणी कारवाईचे निर्देश केले जाणार आहेत. ओळख पटवणे, अपात्र महिलांचा शोध मोहीम सुरू आहे. निधी वसुली आहे. घेतलेला निधी परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि दंडात्मक कारवाई, दोषी आढळल्यास कठोर विभागीय कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एकच अपडेट पाहिजे की पैसे तुमच्या खात्यात कधी येणार आहे. तर जून महिन्याचा जो हप्ता आहे तो पात्र महिलांच्या खात्यात 15 जुलैपर्यंत 1500 रुपये येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे, की 15 जुलैपर्यंत जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो जून महिन्याचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात जमा होईल. लाभ निरंतर मिळवण्यासाठी बँक आणि अर्जाची ई-केवायसी प्रक्रिया अद्यावत ठेवणं अनिवार्य आहे. यावर्षी परत तुमची त्या ठिकाणी ई-केवायसी जेव्हा मुदत मिळेल, ज्या महिला अपात्र झाल्यात किंवा ज्यांना पैसे येत नाहीत त्यांनी ज्यावेळेस ई-केवायसीला नवीन मुदत असेल त्यावेळेस पुन्हा करून घ्यायची. चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्यास संपूर्ण रकमेची वसुली आणि कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. आणि तुमचा जो हप्ता आहे लक्षात ठेवा,
तो हप्ता तुम्हाला एक 15 जुलैच्या दरम्यान तुमच्या खात्यात वितरित होईल. आता जी आर कधी नाही, शक्यता आहे तुमचा जी आर आहे की 2 दिवसामध्ये जी आर वितरित होईल. आणि त्याच्यानंतर मग जे काही पैसे लाडक्या बहिणीला येतात त्या पैशाच्या संदर्भामध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील 1500 रुपये. 1,69,00,000 महिला आहेत, 80 लाख त्यातल्या अपात्र महिला आहेत. त्यामुळे जूनचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात वितरण होईल. सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. महिलांनो काळजी करू नका, 15 जुलैपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे येतील. जी आर आला की 2-3 दिवसात पैसे जमा होत असतात. फक्त जी आरची वाट बघणं चालू आहे. ठीक आहे, थांबतो.